मित्रांनो, कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला जमीन कधीच फसवत नाही. एक सत्य कथा. श्री स्वामी समर्थ. रामराम मंडळी. शेतकरी बांधवांनो, आपलं मनापासून स्वागत आहे कान्हे पाटील फार्मिंग मराठी. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक छोटी पण मनाला भिडणारी सत्य कथेवर आधारित आहे आणि ही कथा प्रत्येक कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला नवी आशा देणारी आहे. मित्रांनो, नामदेवाची जिद्दच पहा. गावात एक शेतकरी होता, नामदेव नावाचा. जमीन फक्त 3 एकर. पावसावरच अवलंबून. घरची परिस्थिती साधी, पण मन मोठं होतं. लोक नेहमी म्हणायचे, नामदेवा, यात काही होत नाही रे. तू शेती सोड, शहरात जा कामाला, शहरात जा. पण मित्रांनो, नामदेवाचे एकच उत्तर होते, जमीन आपली काळी आई कधीच फसवत नाही. फसवतो तो आळस आणि अधीरपणा. मित्रांनो, पहिल्या वर्षी पाऊस कमी झाला, दुसऱ्या वर्षी कर्ज वाढले, तिसऱ्या वर्षी तर गावातील काही लोकांनी त्याची थट्टाही केली. पण नामदेवाचं मन ढकललं नाही. त्यांनी सेंद्रिय ऑर्गॅनिक तंत्रज्ञान वापर सुरू केला आणि चमत्कार काय झाला बघा. मित्रांनो, रोज सकाळी 5 वाजता तो उठून जमिनीची सेवा करायचा. मित्रांनो, पहिल्या वर्षी काही खास फायदा झाला नाही, पण दुसऱ्या वर्षी जमीन मऊ व्हायला सुरुवात झाली आणि तिसऱ्या वर्षी त्याची उत्पादने चांगली दिसू लागली आणि चौथ्या 5व्या वर्षी त्याचं उत्पादन दुप्पट वाढ झाली. आज त्याच लोकांनी त्याच्याकडे येऊन म्हणायला सुरुवात केली, मित्रांनो, नामदेवा, आम्हाला सेंद्रिय शेती शिकव. नामदेवाचं एक वाक्य अजूनही लक्षात राहतं मित्रांनो, शेती पैसे देण्यापूर्वी धैर्याचं परीक्षा घेते, पण कष्ट करणाऱ्याला जमिनीचं सोनं नक्की मिळतं. पण आपण निर्णय घेणे म्हणजे यशाचे पहिले पाऊल. मित्रांनो, मला एवढे सांगायचे आहे की कठीण काळ सगळ्यांच्या आयुष्यात येतो आणि शेतीही येतो, पण आपली काळी आई म्हणजे आपली जमीन, कष्ट, जिद्द आणि आपली काळी आई जमिनीवरचा विश्वास, हे 3 गुण असतील तर शेतकरी कधीच हरत नाही. मित्रांनो, जमिनीवर विश्वास ठेवा, कष्टावर प्रेम ठेवा आणि यश नक्की तुमचंच होणार आहे. भेटूयात समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.